गाझापट्टीतील अल शबौरा कॅम्पमधील निवासी घरांवर हल्ला झाल्याची घटना घडली आहे। या हल्ल्यात 3 जणांचा मृत्यू झालाय तर अनेक जण जखमी झाले आहेत। इस्रायलने गाझामध्ये हमासचा मुकाबला करताना अधिक सावधगिरी बाळगावी तसंच नागरिकांचे जीव वाचवण्यावर लक्ष केंद्रित करावं असं आवाहन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी केलं। इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धामध्ये अमेरिकेनं मार्ग काढण्याचं आवाहन पॅलेस्टाईनी पंतप्रधान मोहम्मद शतायब यांनी केलंय। त्यांच्यासोबत इस्रायलवर दबाव आणण्यासह 2 राज्य विभागणीच्या दिशेनं विशिष्ट पावलं उचलण्याचंही त्यांनी म्हटलं। गाझामधील युद्धविरामाची मागणी करण्यासाठी शेकडो लोकांनी युरोपियन काउन्सिलच्या इमारतीबाहेर निदर्शनं केली आहेत। ब्रुसेल्समध्ये 2 दिवसीय शिखर परिषदेसाठी युरोपियन युनियनचे नेते एकत्र येत असताना हे आंदोलन करण्यात येतं।